धन्यवाद योगेश सर. यापुढचा सामना एनके स्पोर्ट्स खांडवळ विरुद्ध भावे स्पोर्ट्स किरवली संघ. किरवली संघानं नाणेफेकीचा कौल विजयी होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. या वेळेला पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चप्पळ आणि तल्लख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू निर्धाव बॉलिंग मार्कवर सज्ज होतो बॉलर मनीष. स्ट्रायकर बॉलिंगच्या भूमिकेत आपल्याला मनीष या दरम्यान पाहायला मिळतोय. एक सुंदर क्रिकेटचं आयोजन, सुंदर क्रिकेटचा नजराण आपल्याला प्रत्येक सामन्याच्या वेळेला या उपसरपंच चषक सन 2021च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा मनमुराद आनंद आपण घेत आहोत. त्याचबरोबर GTC.in माध्यमातून देखील युट्यूबच्या प्रेक्षेपणातून देखील याचा आनंद घेतो. लिडिंग एज या वेळेला चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रामध्ये आणि डिक्लेअरच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र उघडलं जात आहे. 2 चेंडू 1 धाव. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आहे. नॉकआउट राऊंड असल्यामुळे, नॉकआउट सामने असल्यामुळे प्रत्येक मॅचवर आपला विजय कसा आपला शिक्कामोर्तब करता येईल, विजय कसा संपादित करता येईल, हा प्रयत्न प्रत्येक संघाचा आपल्याला या संपूर्ण स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतो. या षटकातला पुढचा चेंडू हवेला पुन्हा जोरदार प्रहार केला जातोय. स्वीप शॉट खेळण्याचे प्रयत्न केले जातात. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅट्समनच्या रडारमध्ये हे चेंडू येत नाहीत. कौतुक करावं लागेल ते गोलंदाज मनीष याचं. 3 चेंडू टाकलेत आणि या 3ही चेंडूवर कोणत्याही प्रकारचे मोठा फटका खेळण्याची संधी त्यानं फलंदाजांना उपलब्ध करून दिली नाही. कोणत्याही प्रकारचे हात खोलण्याची संधी फलंदाजांना त्यांनी उपलब्ध करून दिली नाही. अगदी टिचून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय फुल टॉस आणि वाईट इज लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. आसानसा झेल आणि ही कॅच खेळाडूचा संपवते खेळ. हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी रिव्ह्यू घेतला गेलाय तो फलंदाजाकडनं. अवेला तिसरे पंच आमची टेक्निशियन टीम हे सगळी तैनात आहेत. खूप सुंदर प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. GTCचा सुंदर कॅमेरा वर्क. नाही, इट्स फेअर डिलिव्हरी. बॅट्समॅन इज आउट आणि हा झटका बसतोय तो या वेळेला एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाला. सौरभ मात्र माघारी परतन आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून पहिले 3ही चेंडू सुरेख लाईन, सुरेख टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. समोरचा फलंदाज कसा जेरबंद केला जाईल, त्याच्या रडारपासून चेंडूला कसं दूर ठेवलं जाईल आणि या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज घेत मनीषनं ज्याप्रमाणे जी गोलंदाजी केली आहे एनके स्पोर्ट्स खांडवळ संघाला या पहिल्या 4ही चेंडूवर डोकं वर काढण्याची कोणतीही संधी त्यानं उपलब्ध करून दिली नाही. 4 चेंडूंच्या समाप्ती अंती आपण पाहत आहोत. 1 बाद 1 अशी एक निराशाजनक सुरुवात म्हणावी लागेल एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाची. 24 चेंडूंचा पहिला डाव असेल आणि या 24 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा आपल्या संघाच्या धावफलकावर लगावणं हे एक काम करावं लागणार आहे. मग ते आक्रमक स्वरूप धारण करावं लागेल, समोरच्या संघावर हल्ला करावा लागेल, गोलंदाजांना नेस्तनाबूत करावं लागेल. या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. हा वेळेला हाफ ट्रॅकर बॉल चेंडू पडल्यानंतर राहिलाय खाली, फलंदाजाच्या रडार मध्ये नाही. जी उसळी अपेक्षित होती फलंदाजाला, चेंडू मात्र खाली राहिला. सुंदर बॉलिंग, जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. या वेळेला किरवली संघाचा हा स्ट्रायकर गोलंदाज मनीष याचं या 5ही चेंडूवर स्वतःमधल्या गोलंदाजीच्या कौशल्याचं अतिशय सुंदर प्रदर्शन मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि त्याच जोडीनं हा आत्मविश्वासही पाहायला मिळतोय. टायमिंग चुकीचा आहे, शॉट फसलाय, फटका फसलाय आणि परिपाक म्हणजे हा दुसरा झटका देखील बसलाय. पहिलं षटक समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाची धावसंख्या होते 2 बाद 1 धाव.
एक धाव देऊन किंवा एक रन मोजून किंवा तब्बल दोन गडी बाद करण्यात यश आलंय ते गोलंदाज मनीष याला. का मला या संघाचा स्ट्रायकर बॉलर म्हणून मानलं जातं, का मला या संघाकडनं मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकाची जबाबदारी दिली जाते, स्लॉग ओव्हरची जबाबदारी दिली जाते, ही जी सगळी प्रश्न त्यांच्या समर्थकांमध्ये असतात, उपस्थित तमाम प्रेक्षक वर्गामध्ये असतात, त्या सगळ्या प्रश्नांना आपल्या कामगिरीच्या बळावर अगदी चोख उत्तर दिलं गेलंय ते मनीषच्या माध्यमातून. मनीषनं ज्याप्रमाणे ही सुरुवात करून दिलेली आहे किरोली संघाच्या गोलंदाजीच्या एंडकडनं, तीच समाधानकारक कामगिरी म्हणता येईल. सातत्य राखावं लागेल येणाऱ्या नवीन गोलंदाजांना. नाहीतर अनेक सामने आपण पाहिलेले आहेत, स्लॉग ओव्हरमध्ये समोरच्या संघाला जेरबंद करून ठेवलं गेलं, तिथल्या फलंदाजांना जकडून ठेवलं गेलं, त्यांना कोणत्याही प्रकारची संधी उपलब्ध करून दिली नाही. पण उर्वरित पुढच्या 18 चेंडूवर मात्र समोरच्या संघानं यथेची धुलाई केली आणि त्यांच्या मनामध्ये असणारं टार्गेट त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या तिथपर्यंत ते सर केलं, पोहोचले आणि समोरच्या संघाला अडचणीत आणलं. परंतु मनीषनं केलेल्या कामगिरीवर लक्ष ठेवून त्याच कामगिरीला पुढे तोच फॉर्म कायम ठेवावा लागेल येणारा गोलंदाज ज्याचं नाव आहे करण. पाहूया मनीषने केलेली कामगिरी पुढे पुन्हा जारी राहते का, किंवा मग आतापर्यंत पहिल्या 6 षटकात बॅकफुटवर गेलेला एनके स्पोर्ट्स खांडवळ संघ या दुसऱ्या षटकापासून गिअर बदलतोय आणि फ्रंटफुटवर येण्याचा प्रयत्न करतोय का. पहिला चेंडू फुल लेनचा सुंदर खेळला गेला, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान, कारण ते प्रयत्न छान केला आहे. लॉकोलचा बॉल आहे, फुल लेंथवर चेंडू ठेवायचा आहे, बॅट्समनच्या रडारमध्ये ठेवायचा नाही. वेग आहे माझ्याकडे, त्या वेगाचा मला पुरेपूर वापर करायचा आहे, ही खुणगाठ मनाशी बांधतच करणं या गोलंदाजीला सुरुवात केली. अवघा एक धाव आणि एका धावेनं एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 बाद 2 धावा. दुसऱ्या षटकातला हा दुसरा चेंडू टाकण्यास पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर करण. मित्रांनो, इतिहासातही जर आपल्याला नाव कमवायचं असेल, इतिहासातही आपण साक्षीदार व्हायचं असेल आणि त्यामध्ये स्थान जर मिळवायचं असेल, तर मग आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते, जिथे जिथे आपल्याला काही करून दाखवायची संधी असते तिथे मात्र सर्वोत्तम खेळ झाला पाहिजे. या वेळेला बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू नाही, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. अगदी अगदी चपळ क्षेत्ररक्षण आणि तिसरा झटका धावबादच्या रूपात. एनके स्पोर्ट्स खांडवळ संघाचा डाव अगदी पत्त्यांप्रमाणे गडगडताना आपल्याला पाहायला मिळतोय, पडझड होताना पाहायला मिळते आणि पहिल्या षटकापासून लागलेली गळती मात्र कुठेही थांबत नाहीये. एकतर आपल्याकडनं विकेट्सही गमावल्या जात आहेत, गडी बाद होत आहेत, खेळपट्टीवर कुणी तगही धरत नाहीये आणि त्याचबरोबर आणखी चिंतेची बाब म्हणजे गडी बाद होण्याच्या वेगात तितक्या सम धावा देखील आपल्याला जमवता येत नाहीये. अगदी चिंतेची बाब या वेळेला आपल्याला पाहायला मिळते. या षटकातला पुढचा चेंडू लक्ष्याच्या दिशेने टोलावलेला, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला तैनात पाहायला मिळतोय. अवघी एक धाव आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाला. ते सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेगचा जो क्षेत्ररक्षक तैनात आहे, गोलंदाजानं आपल्या मजबूत ज्या काही बाजू आहेत त्यांचा विचार करत हे संपूर्ण क्षेत्ररक्षण सजवलं आहे. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला चेंडू, चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला, बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू आलेला नाहीये आणि परिणामस्वरूप चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. काय कौतुक करावं या वेळेला भावेश स्पोर्ट्स किरवली या संघाच्या गोलंदाजांचं. मी म्हटलं होतं की जिथं मनीषनं आपली कामगिरी बजावून समोरच्या येणाऱ्या गोलंदाजा हाती जी जबाबदारी दिली होती ती परिपूर्ण पार पाडताना या वेळेला फटका तर दमदार आहे पण गाठलं नाही अंतर. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि हा बसेल तब्बल 4था झटका. लॉंग अँड रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडूवर जो प्रहार केला त्यामध्ये टायमिंग आपल्याला प्रॉपर पाहायला मिळालं नाही. परिणाम स्वरूप चेंडू जाऊन स्थिरावला तो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडूंचा 5 चेंडू या षटकातले 5 चेंडू पूर्ण झालेत. 5 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात यश आलंय ते करण याला.
पहिलं षटक आपण मनीषचं पाहिलं तर एक धाव आणि तब्बल 2 गडी बाद केले होते. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आता आपल्याला पाहायला मिळतंय ते भावेश स्पोर्ट्स किरवली या संघाकडनं. या वेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि बसतोय आणखी एक झटका. माफ करा, या षटकामध्ये एक रनआउटची विकेट होती. आत्ता 2 विकेट त्याला गोलंदाजाला मिळाल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एन के स्पोर्ट्स खांडवळ या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 बाद आणि 3 धावा. खूपच दयनीय अवस्था यावेळेला एन के स्पोर्ट्स खांडवळ या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 22 स्पोर्ट्स किरवली संघाच्या गोलंदाजांसमोर अक्षरशः नांगी टाकली आहे ती एन के स्पोर्ट्स खांडवळ संघाच्या फलंदाजांनी. पहिल्यापासून मनीषनं जे दडपण तयार केलं, जे वातावरण तयार केलं, तो याच्यानं जो आत्मविश्वास वाढलाय किरवली संघाच्या गोलंदाजांचा, त्या आत्मविश्वासाला कुठेही खारीज करण्याचं काम आतापर्यंत एन के स्पोर्ट्स खांडवळ या संघाच्या फलंदाजाकडून होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम क्रिकेट, अप्रतिम सातत्य, सुंदर गोलंदाजी, अवर्णनीय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फिरकी पट्टू लेग ब्रेक केला गेला होता, उचलण्याचा प्रयत्न झाला, मात्र 6वा झटका बसला असता. खराब क्षेत्ररक्षण. बॉलर नितीन विचार करत असेल की मनीष आणि करणच्या खात्यामध्ये 2-2 विकेट गेल्यात, पहिल्या चेंडूवर माझ्या खात्यामध्ये देखील विकेट मिळवायची एक संधी होती. या षटकातला पुढचा चेंडू एक सुंदर वॅकेंडचा वापर केला जातो, बुटांना फिरवलं जातं, लेग ब्रेकचा वापर केला गेला होता. या वेळेला मात्र वेगवान टाकण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू निघून गेलाय. वन डे डिक्लेअर स्वरूपात घोषित क्षेत्रात आणि एका धावेनं मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या होतीये 5 बाद 5 धावा. अजूनपर्यंत दुहेरी आकडा गाठण्यात देखील यश आलेलं नाहीये एन के स्पोर्ट्स खांडवळ या संघाला. यावेळेला पुन्हा फिरकीची जादू दाखवली गेली. बॅटवर तो चेंडू येत नाहीये, मिडल ऑफ बॅट त्या चेंडूला करता येत नाहीये आणि अशा वेळेला तुम्हाला मोठे फटके खेळणे म्हणजे गोलंदाजाच्या मनसुब्यांना उधळण्यासाठीचा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. कारण आता तरी या 9 चेंडू माफ करा 15 चेंडूंच्या खेळामध्ये संपूर्णपणे वर्चस्व आहे ते किरवली संघाचं. मात्र त्या वर्चस्वाला जुगारून दिलं जात आहे. अप्रतिम लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला, चेंडू निघून गेलाय सीमा पार, षटकार. कारण आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती दुहेरी आकड्यामध्ये. धावसंख्या झालेली आहे 1 to 12. एकावर 2, 12 धावा. बॉल द्यायचा आहे, व्हॉलंटियर्स बॉल द्यायचा आहे. प्रदीप पाटील उशीर करू नका, बॉल द्या. हा षटकार आपल्याला विशाल या बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मगापासून या डावामध्ये 14 जे मागचे 15 चेंडू होते त्यामध्ये एकही चौकार नव्हता, एकही षटकार नव्हता, एकही डबल रन म्हणजे एकही दुहेरी धाव काढली गेली नव्हती. ज्या आल्या होत्या त्या सिंगलच्या रूपात 5 धावा आलेल्या होत्या, 6 धावा आलेल्या होत्या. आणि त्यानंतर विशालनं आता विचार केला की आता जे आपल्या हातामध्ये 9 चेंडू उरलेले आहेत त्या 9 चेंडूमध्ये तरी गिअर बदलणं गरजेचं आहे. भरवशाचे फलंदाज तंबूमध्ये विसावा घेत आहेत, ज्यांच्या विश्वासाच्या जोरावर जरी आपल्याकडे आपण नाणेफेक हरलेलो होतो, टॉस जिंकलो नव्हतो, तरी देखील ज्या फलंदाजांच्या विश्वासावर एन के स्पोर्ट्स खांडवळ या स्पर्धेमधली आपली दावेदारी सांगत होता आणि समोरच्या गोलंदाजावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करत होता, ते सगळे भरवशाचे फलंदाज तंबूमध्ये विसावा घेताना त्यांना पाहिलेत. आणि या वेळेला हा विसावा मात्र संघाला अडचणीत आणणारा ठरू नये ही जबाबदारी आपल्याला उचलायची आहे. आणि त्याचाच परिपाक नितीनच्या विरुद्ध बॅट्समन विशालनं हा एक खेचलेला दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय.
चला टीम मीटिंग नको अंपायर, आपण लवकरात लवकर सूचना देऊ नये, कारण की आजचा दिवस संपूर्ण व्यस्त वेळापत्रकाचा आहे. आजच आपल्याला संध्याकाळच्या या सत्रामध्ये उपांत्य फेरीचा सामना म्हणजे सेमीफायनलची मॅच देखील खेळायची आहे. आता टायटल विनिंगच्या स्वप्नासाठी हे खेळत राहतील. या षटकातला नितीन याचा पुढचा चेंडू. यावेळेला अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल सीमा पार. नाव द विशाल ऑन फायर. आता चढवला जातोय हल्ला आणि कमबॅक केलं जातं या मॅच मध्ये. मात्र विशाल सांगतोय की हम भी दमखम रखते हैं. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसा वेल जाऊन पोहोचेल 1616. एकावर 6, 16 धावा. अजूनही या षटकातला एक चेंडू आणि पुढचा पूर्ण एक षटक, अशा 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉल द्यायचा आहे. व्हॉलेंटियर्स आपण सगळ्या बाउंड्रीचा ताबा घ्या, कारण की बॉल गेल्यामुळे जो उशीर होतो त्यामध्ये आणखी व्यत्यय येतोय. 16 धावा. अप्रतिम फलंदाजी आता मात्र विशालच्या माध्यमातून. जो गिअर बदललाय, जो मूड बदललाय, जी मगापासून प्रतीक्षा केली जात होती एनके स्पोर्ट्स खांडवळ संघाकडून, जी अपेक्षा होती आणि प्रेक्षकांची जी प्रतीक्षा होती, ती मात्र आता कुठेतरी संपुष्टात येताना पाहायला मिळते. या षटकातला शेवटचा चेंडू या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेलाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू नाहीये, वेगानं बेट केलं गेलंय आणि हा निर्धावाचा चेंडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाची धावसंख्या होतीये ती मात्र आता 5 बाद 16 धावा. सोम जिथं सगळं काही संपलेलं वाटतं तिथून पुन्हा नव्यानं सुरुवात करून विश्व निर्माण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची असते आणि तीच वाटचाल आपल्याला बॅट्समन विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघ अडचणीत सापडलेला होता. मोठे फटके येत नव्हते. 2 षटकांमध्ये केवळ 5 धावा धावफलकावर लागले गेल्या होत्या. संघाची जी निराशाजनक सुरुवात झालेली होती आणि त्या सुरुवातीला कुठेतरी दूर करणं गरजेचं होतं. मनावर जी मरगळ आलेली होती त्या मरगळीला कुठेतरी बाजूला सारणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला एक आक्रमक रूप धारण करण्यासाठी कुणीतरी पुढे यावं. कारण आपले जर भरवशाचे फलंदाज आतमध्ये बसलेले असतील, तंबूमध्ये बसलेले असतील, पॅव्हेलियनमध्ये जर विसावा घेत असतील, तर मग अशा वेळेला संघाचा तारणहारता बनण्याची कामगिरी कुणाला ना कुणाला करावी लागणार होती आणि ती जबाबदारी उचलली विशाल याने. एक सुंदर षटकार आणि एक सुंदर चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. परिणामी आपल्याला या 3 षटकांच्या अंती 16 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली दिसते. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं या डावातलं शेवटचं षटक घेऊन आपल्याला बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला बॉलर दिसतोय रमेश किरवली संघाकडनं. कौतुक करावं लागेल ते मनीष याचं, करण याचं आणि नितीनही सुंदर सुरुवात केलेली होती, परंतु 4थ्या आणि 5व्या चेंडूवर एक षटकार आणि एक चौकार त्याला मात्र त्याच्या धावसंख्येला आकार देऊन गेला. या षटकातला पहिला चेंडू रमेश याचा. या वेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि हा बसेल 6वा झटका. मेहर 11 बाबगाव आणि जगदीश 11 आमने दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. मेहर 11 बाबगाव आणि जगदीश 11 आमने या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या मॅच कडे एकदम विश्वास आला होता मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याचा. तो विश्वास मात्र आपल्याला सध्या खालीच होताना पाहायला मिळतोय. आता असेल स्ट्राईकला बॅट्समन विशाल. या वेळेला विशालची ही विशाल कामगिरी तर थांबली जाते का पाहूया. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. सुंदर असा झेल आणि बसेल 7वा मोठा झटका.
वृत्ती कुठेही टाळताना आपल्याला दिसत नाहीये तो म्हणजे एनके स्पोर्ट्स खांडवळ संघ. 2 चेंडू सलग 2 गडी बाद करण्यात रमेशला यश आलंय आणि या स्पर्धेतला हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरतोय का रमेश पाहूया. हॅट्रिकची सुवर्ण संधी या क्षणाला रमेशला पुन्हा एकदा उपलब्ध झालेली आहे. एनके स्पोर्ट्स खांडवळ एकामागून एक लाईन लागलेली आहे, गळती सुरू झालेली आहे आणि ती काही थांबायचं नाव घेत नाहीये. पाहूया आता मात्र तिसरा चेंडू या षटकातला फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस चेंडूचा घेतला गेलाय खरपूस समाचार. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमा पार षटकार. डीजे अप्रतिम संगीत. आज डीजेचा मूड काहीतरी वेगळाच वाटतोय. मजा येते. सुंदर गाणी, सुंदर ट्रॅक आपल्याला ऐकायला मिळत आहेत या डीजेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच डीजे दादा. यावेळेला एक षटकार आला आणि या षटकाराने सी संघाची धावसंख्या पुढे जाऊन वाढतीये. ती जाऊन पोहोचेल आता मात्र 22 या धावसंख्येवर. 2 चेंडू सुरुवातीचे 2 चेंडूवर सलग 2 गडी बाद करण्यात यश आलं. गोलंदाज रमेश आला, परंतु तिसऱ्या चेंडूवर बॅट्समन सागर याच्या माध्यमातून एक सुंदर असा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अजून मॅच मध्ये आम्ही जिवंत आहोत. पुढचे 3 चेंडू आहेत मित्र आणि या 3 चेंडूवर 2 जरी मोठे फटके आले तरी वेल फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला फुललेंचा चेंडू अलंग कार्पेट खेळला गेला. गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक स्ट्राईक गमावली असती. जो ऐन फॉर्मात आलेला सागर आहे तिथं मात्र 2 धावा वसूल करत स्ट्राईक कीप केली जाते सागरच्या माध्यमातून. या 2 धावांनिशी एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2424. 2 ओव्हर 4 24 धावा. आता मात्र विचार करावा लागेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच घालमेळ चालू आहे की या 2 चेंडूपैकी एक जरी चेंडूवर मोठा फटका आला तर मग मात्र काहीतरी वेगळं होऊ शकतं. परंतु गोलंदाज हुशार आहे. चला काय गोलंदाज कोणत्या प्रकारची संधी देत नाहीये. दुर्घटना घटी क्योंकि वहा फिल्डर की नजर हटी आणि या वेळेला विलंब लावला. तुम्ही जर उशीर लावत असाल तर मग आम्हाला तुम्ही लावत असलेल्या उशिराचा आणि वाया घालवत असलेल्या वेळेचा सदुपयोग करता येतो हे मात्र दोनही फलंदाजांनी दाखवलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोनही फलंदाजांकडून पाहायला मिळते. या 2 धावा संघाची धावसंख्या पुढे जातीये 2626. 2 ओव्हर 6 26 धावा. या डावातला शेवटचा चेंडू त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि चेंडू वेगानं आउटफील्ड तेज आहे. दुसऱ्या धावेचा केला जातो प्रयत्न. 2ही धावा यशस्वीरित्या पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाची धावसंख्या होती ती मात्र आता 2828. 2 ओव्हर 8 28 धावा आणि गडीबाद झालेत 7. जिंकण्यासाठी विजयासाठी आवश्यक असतील भावेश स्पोर्ट्स किरवली या संघाला 24 चेंडू आणि 29 धावा. कोणी विचार केला होता का पहिल्या 2 षटकामध्ये 5 धावा होत्या, 5 गडी बाद झालेले होते आणि त्यानंतरच हा संघ 20 किंवा 25 तरी धावा ओलांडू शकेल का हाही विचार कोणाच्या मनात आला नव्हता. परंतु 28 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. त्यावेळेस आपल्याला सागरची फलंदाजी असेल, विशालची फलंदाजी असेल, या टॅलेंडर्सनं आपल्याला घेऊन शेवटच्या क्षणाला धावसंख्येला आकार दिला. संघाला वेल फायटिंग टोटल स्कोर उभा करून दिला. मग म्हणतात ना समथिंग इज अ बेटर दॅन नथिंग. आणि आता गोलंदाजांना आत्मविश्वासासह गोलंदाजी करता येईल इतका धावा त्यांच्या मात्र खात्यात त्यांनी जमा करून दिल्यात. या धावा चेस होतील किंवा नाही 29 धावांचं हे माफक आव्हान भावेश स्पोर्ट्स किरवली संघ सहजरित्या परतवून लावेल का किंवा मग एनके स्पोर्ट्स खांडवळ संघ शेवटच्या क्षणाला जी उभारी घेतलेली आहे ती उभारी तिथले गोलंदाज कायम ठेवतील का. या सगळ्या गोष्टी नेमक्या काय घडतील हे बघूया थोड्याच वेळात. आपले मुख्य कमेंटेटर सन्माननीय योगेश सर यांच्या अमोघ वाणीतून. पण तुर्तास आपण पोहोचत आहोत टॉस बॉक्स मध्ये जिथे माझ्यासोबत असतील मेहर 11 बाबगाव, टॉस बॉक्स मध्ये माझ्यासोबत असतील मेहर 11 बाबगाव आणि त्याचबरोबर जगदीश 11 आमने दोन्ही संघाचे कर्णधार मी रघुनाथजी केने साहेब आणि नामदेवजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते
ह्या नाणेफेकीचा कौल करायचा आहे. टॉस मध्ये एका बाजूला जय भोलेनाथ आमनेपाडा आणि एका बाजूला उपसरपंच चषक हे दोनच कॉल आपल्याला द्यायचे आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो, कॉल कोण देतोय? यावेळेला जगदीश इलेव्हन आमने संघ नाणेफेकीचा कौल विजय झालेला आहे. दोन्ही मान्यवरांचा मनापासून आभार आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की जगदीश इलेव्हन आमने संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्यामुळे फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या वतीने आपल्याला त्यांना कोल्ड्रिंक भेट देतोय. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आमनेपाडा संघ, माफ करा, जगदीश इलेव्हन आमने, नाणेफेकीचा कौल आपण जिंकलेला आहात, मनापासून अभिनंदन. काय निर्णय असेल आपला? फलंदाजी. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय म्हणजे हा निर्णय विपरीत मागच्या वेळेसही कालच्या दिवसातही आमने संघानंच पहिल्यांदा काहीतरी निर्णय वेगळा दिला आणि त्याचा त्यांना परिणाम भोगावा लागला. कोणत्या कारणामुळे आपण इतरांपेक्षा वेगळा निर्णय घेत आहात आणि जर आपण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असेल तर काय टार्गेट मनामध्ये? 65 ते 70 पर्यंत. ओ गॉड, एक विक्रमाची धावा वापरायची आहेत, एक विक्रम रचायचा आहे. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये 20च्या पुढची सरासरी ठेवण्याचं टार्गेट जगदीश इलेव्हन आमने या संघानं दिलेलं आहे. आम्हाला पहिल्या सामन्यापेक्षा काही प्लेइंग 11 मध्ये चेंजेस पाहायला मिळतील का? नाही, तोच संघ आहे. ओके आहे. त्याच 11 शिलेदारांच्या जीवावर आम्ही या स्पर्धेमध्ये उतरणार आहोत. थँक्यू सो मच. मी वळतो मेहेर इलेव्हन बापगाव संघ. पहिल्या फेरीमधली बाय होती, सहजरित्या आपण दुसऱ्या फेरीमध्ये आलेला आहात. या खेळपेटीचा आपण अंदाज घेतलेला आहे. टॉस पराभूत झालात. टॉस जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षक. वा, म्हणजे काही असो, झालंय आमच्या मनासारखं. ठीक आहे, आता क्षेत्ररक्षणाची संधी दिली गेली. 18 चेंडूंचा खेळ असणार आहे. समोरचा संघ 7 ते 65 धावा उभारेल इतका आत्मविश्वास बाळगलाय. जर आपल्याला गोलंदाजीची संधी मिळाली आहे तर समोरच्या संघाला किती धाव संख्येपर्यंत रोखण्याची आपली मानसिकता असेल आणि त्या प्लॅनिंगने आपण उतराल? 30 ते 35 धावा. 30 ते 35 धावा डायरेक्ट निम्म खारीज केलेला आहे. या शाब्दिक बॅटल तर खूप छान रंग आहे, पण प्रत्यक्षात हे द्वंद्व कसं रंगेल येणारा काळ आपल्याला सांगेल. बेस्ट ऑफ लक टू बोथ ऑफ यू. दोनही संघांना पुढच्या सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. एक सर्वोत्तम खेळ होईल आणि त्याची रंगतदारता आपल्याला पाहायला मिळेल उपसरपंच चषक 2021 मध्ये. वळूयात आपल्या समालोचन कक्षात, जिथे असेल टेनिस क्रिकेट विश्वातील आपल्या सर्वांचा लाडका आवाज आणि उपसरपंच चषक सन 2021 चे ऑफिशियल कॉमेंटेटर मिस्टर योगेश पाटील. धन्यवाद अमर राऊत. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर पहिल्या चेंडू निर्धाव इथे मात्र पाहायला आपल्याला, परंतु हा चेंडू खूपच वेगवान होता, परंतु दिशाहीन चेंडू आपण पाहिला. स्क्वेअर चेंडू, पंचांची दोन्याचा मात्र वाईटचा इशारा. टार्गेट एवढं काही मोठं नाही, फक्त 29 धावा इथे मात्र जोडायच्या आहेत. 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवर. तर बोनसच्या रूपाने मात्र ज्या धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. चोवीस चेंडू आणि टार्गेट आपण पाहिलं तर 29 धावांचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा इथे मात्र या ठिकाणी ऑन साईडला मात्र फटका मात्र पाहायला मिळतो, परंतु शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय, परंतु त्यापेक्षा अधिक वेगाने मात्र ठिकाणी धाव पूर्ण केली. चांगली रेडिमेटेड विकेट. मेहर इलेव्हन बापगाव संघ, प्लीज आपण चेंडू चॉईस करायचा आहे. आर्यन, आपण या लवकरात लवकर. आपण पाहतोय उपसरपंच चषक 2021 स्पर्धेचा असता दुसरा दिवस आणि दुसऱ्या फेरीतील पडला हा सामना. भाभे स्पोर्ट किरवली विरुद्ध NK स्पोर्ट खांडवल. गोलंदाज सागर पुन्हा एकदा और विकेटने मात्र ठिकाणी मार्गस्थ होईल. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला मात्र फटका तर खूपच छान आहे, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. बॅकअप खूप छान आहे सुजित पाटीलच्या माध्यमातून. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली आणि एका धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल बिनगडी बाद 4 धावा. जर भाभे स्पोर्ट किरवली संघाच्या एखाद्या फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक किंवा चौकर हॅट्रिक जर पूर्ण केली तर सन्माननीय दशरथजी बजागे याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे.
विकेट्स घेणं फार महत्वाचं असेल. आता मात्र एन के स्पोर्ट कांडवल संघाचा विचार आपण जर केला तर ऑन साईडला जबरदस्त पुलचा फाटका आणि मात्र जबरदस्त या ठिकाणी या क्षेत्र निवडलं फलंदाजाने. चेंडू निघून जाईल एका टप्प्याच्या साहाय्याने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी हा चौकार. गुरुनाथ उर्फ पप्पू काय जबरदस्त या ठिकाणी मात्र शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आपण. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं आणि टायमिंगच्या जोरावर इथे मात्र 4 धावा गुरुनाथने मात्र प्राप्त केल्या. फुलटॉस चेंडू इथे मात्र सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न करतो स्वतः गोलंदाज सागरने फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. वेलकम सिंधू आणि वेलकम आर्यन. आपल्याला चेंडू निवडायचा आहे. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही मेहर 11 बबगो संघाला मध्ये पाहणार आहात. विपक्ष टीम असेल जगदीश 11 आमने. दुसऱ्या फेरीतीला हा दुसरा सामना असेल. अजून एक मात्र चांगला फटका प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी आणि का झेल मात्र टिपला या ठिकाणी. पहिला धक्का लागतो भावेश स्पोर्ट किरवली संघाला. पप्पू इज गॉन. अशाच प्रकारे तुम्हाला मात्र वारंवार विकेट्स प्राप्त करावं लागतील. वारंवार डॉट चेंडूची मात्र सांगता करावं लागेल कारण टार्गेट आहे 29 धावांचं. तुम्हाला 29 धावांचं संरक्षण करायचं असेल तर मात्र या ठिकाणी चमत्कारी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल आणि तोच प्रयत्न या ठिकाणी पाहायला आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. आणि धावसंख्या पाहू शकतो आपण सागरने तब्बल 8 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सागरने प्राप्त केली. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 21 धाब्यांची आवश्यकता. नवीन गोलंदाज इथे मात्र सज्ज होईल. विवेक पाटील. पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव मात्र विवेक पाटील उपस्थित नव्हते परंतु विवेकला माहिती आहे की हा सामना फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याचमुळे मात्र विवेक पाटील आज इन झालेला आहे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. नवीन फलंदाज प्रशांत 1 डाऊनसाठी येतोय. प्रशांत आपण जर पाहिलं तर प्रशांत हा प्रमुख खेळाडू आहे भावेश स्पोर्ट किरवली संघाचा. कारण त्याच्याकडे भरपूर अनुभव कमी असला तरी परंतु टॅलेंट त्याच्याकडे भरपूर आहे आणि त्याचमुळे मात्र 1 डाऊनसाठी मात्र खेळण्यासाठी त्याला प्रमोट केलं. 18 चेंडू आणि 21 धावांची अजूनही आवश्यकता. विवेक पाटील थोडासा वेल कमी घ्या कारण वेळेसंदर्भात सर्व संघाने आम्हाला सहकार्य करा कारण याच्या दिवसामध्ये आम्हाला तब्बल 10 सामने कव्हर करायचे आहेत. पहिली वॉन पंचांकडनं एन के स्पोर्ट खांडवल संघाला वेले संदर्भात. विवेक पाटील राऊंड 2 विकेटने. पहिला चेंडू फ्लाईट एंड डिलिव्हरी परंतु चेंडू पडल्यानंतर थोडंसं स्विंग झालं आणि मात्र उजव्या चेंडूच्या खूपच बाहेर मात्र ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला आणि निघून जातोय मात्र ठिकाणी एसट्यांच्या पाठीमागे पंचांचा वाईटचा इशारा. ज्या अवांतर धावा तुम्ही खर्च करतायत त्याच्यावर तुम्हाला कुठेतरी ब्रेक लावणं फार गरजेचं आहे कारण प्रत्येक धाव आता मात्र या मॅचमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. पुन्हा त्या फ्लॅट डिलिव्हरी फुलटा चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू गॅपमध्ये मात्र रावल झालाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण. रिलिफ फील्ड क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एकाने पकडलं दुसऱ्याने फेकलं परंतु फलंदाजाने मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. चांगले रेडी बिटून विकेट पाहतोय आपण. धावसंख्या 2ने आता मात्र पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये 1 गडी बाद 11 धावा. फुलटॉस खराब डिलिव्हरी आणि खरबूज समाचार चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. बाबगावचे उद्योजक आणि एक ज्येष्ठ क्रिकेटपटू सन्मान्य बाळरामजी मेहेर यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी उपसरपंच चषक 2021 मध्ये मनापासून जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कारण मेहर 11 बगो संघ या मॅच नंतर तुम्हाला इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळू शकेल परंतु काय फटका इथे मात्र पाहतोय आपण. राजेशच्या बॅटमधनं खराब डिलिव्हरी.
आता मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू परतो या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण मिळतो आपला पाल आपल्याला आणि सरळ चेंडू निघून जातो या लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 4 धावांसाठी चौकार. मात्र पूर्णपणे भावेशपूर किरोली संघ वाटचाल करतोय असं मात्र आता म्हणायला हरकत नाही, कारण टार्गेट आहे 29 धावांचा आणि आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा मात्र ठिकाणी फ्लॅट डिलिव्हरी हे वैशिष्ट्य आहे विवेक पाटीलचं, कारण व्हेरिएशन करणं त्याला भरपूर काही माहिती आहे, परंतु कुठेतरी फलंदाजाने निराश केलं, कारण हवी तशी धावसंख्या उभी केली नाही. त्याचमुळे मात्र कुठेतरी बॉडी लँग्वेज आज आपल्याला एनके स्पोर्ट खांडवल संघाची कमकुवत पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे मात्र ठिकाणी आपल्याला फलंदाज बाद झालेला आहे. यस, बॅटला केस करून चेंडू एस्टनच्या पाठीमागे गेला होता आणि त्याच कारणाने मात्र ठिकाणी पंतांनी बाद घोषित केलं. हा दुसरा धक्का लागतो भावेशपूर किरवली संघाला. बाद होणारा फलंदाज राजेश, ज्याने एक चौकार आणि एक षटकार इथे मात्र पेश केला. तब्बल 14 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि नवीन फलंदाज पाहतो आपण नितीन भंडारी, अजून एक अनुभव खेळाडू भावेशपूर किरोली संघाचा आपण विचार केला तर विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 8 धाब्यांची आवश्यकता. फ्लॅट डिलिव्हरी चेंडू हा बेत आहे, परंतु मिड ऑफला बेट करून चेंडू मात्र सरळ निघून जातो डीप मध्ये. सुजित पाटील आहे त्या ठिकाणी कर्णधार, चांगलं क्षेत्ररक्षण, जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धाबा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या आणि 2 धाब्याने आता मात्र भावेशपूर किरोली संघ अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय असं म्हणायला आता मात्र हरकत नाही. 23 धावा स्कोर कार्डवर आता मात्र फक्त 5 धाब्यांची आवश्यकता. अजून एक चांगला चेंडूची फेकी आणि विवेक पाटीलचं षटक मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. विवेक पाटीलने 1 विकेट्स नक्कीच प्राप्त केली, परंतु धावा मात्र त्यांनी भरपूर खर्च केल्या. तब्बल 15 धावा त्यांनी आपल्या एका षटकाच्या स्पेलीमध्ये खर्च केल्या. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 6 धाब्यांची गरज. थोडस शांतमय क्रिकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, याचं कारण की कुठेतरी एनके स्पोर्ट खांडवल संघाच्या फलंदाजाने मात्र निराश केलं. फक्त 28 धावा जोडल्या प्रथम फलंदाजी करत असताना, परंतु त्यानंतर धाबांचा पाठला करत असताना मात्र भावेशपूर किरोली संघाने कुठेही न डगमगता चांगल्या प्रकारे इथे मात्र धाबा जोडल्या. भावेशपूर किरोली संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि त्याच संघाच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो एक स्पर्धा पाहायला मिळू शकेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला 13 जानेवारी ते 16 जानेवारी हा कालावधी असेल. भावेशपूर किरोली आयोजित गणेश बजागे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. आणि ती स्पर्धा ओम साई क्रिकेट आमने लोणार असोसिएशनच्या माध्यमातून मात्र खेळवली जाणार आहे. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडनं तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज योगेश्वर. सौरभ आहे. फ्लॅट डिलिव्हरी ओव्हरपेच चेंडू आणि मात्र या ठिकाणी चेंडूला उंची जास्त आणि अंतर सुद्धा मात्र भरपूर प्राप्त केला आहे. मॅच फिनिश. जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला मिळाला. मात्र हा सामना जिंकलाय भावेशपूर किरोली संघाने. अभिनंदन भावेशपूर किरोली, अभिनंदन गणेशजी.